नमस्कार मुलांनो, आपण मागच्या वेळेला डिजिटल फ्रॅक्शन्स पाहिले. तर आता डिजिटल फ्रॅक्शन्स लिहिल्यानंतर त्यांच्यामध्ये जे डिजिट्स असतात, म्हणजे लिहिलेल्या संख्येत जे नंबर असतात त्यांची प्लेस व्हॅल्यू कशी ठरवायची ते आपल्याला आज बघायचं आहे. तर आपण इथे बघूया प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स इन डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे पॉईंटवाल्या संख्या किंवा आपण साध्या संख्येतही प्लेस व्हॅल्यू ठरवू शकतो. तर यामध्ये कशी प्लेस व्हॅल्यू ठरवायची तर आपण पहिल्यांदा एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल 715 715 हे उदाहरण आहे. याच्यात पॉईंट नाही आहे. आपण पहिले साध्या संख्येचे प्लेस व्हॅल्यू बघू. तर उजवीकडून सुरुवात करायची. पहिली संख्या येते 5. ही जी पहिली प्लेस असते त्याला म्हणायचं युनिट प्लेस. त्याच्या शेजारी एक आहे, ही प्लेस असते 10th प्लेस. आणि तिसरी जी प्लेस असते ती 100 असते. त्याच्या पुढे गेलात तर 1000 10,000 अशा त्या वाढतात. या पद्धतीने उजवीकडून डावीकडे 1 10 100 या पद्धतीने ते समजून घ्यायचं. पॉईंटवाली जर संख्या असेल तर पॉईंटच्या नंतरची जी पहिली संख्या आहे ती येईल 1/10. आता इथे 10th नाही येणार, 1/10 प्लेस येईल. त्याच्या शेजारची जी आहे ती येईल 100. अजून पुढे जाल तर 1/1000 या पद्धतीने आपल्याला प्लेस व्हॅल्यू त्याच्यात ठरवायचे असतात. आता ठरवण्यासाठी आपण एक पूर्ण संख्या घेऊ आणि मग ते एक्झाम्पल सोडवू. इथे बघा एक्झाम्पल 210.86. आता पॉईंटकडे पहिले बघायचं आणि मग इकडे 3 आकडे आहेत. मग त्यातली ही पहिली आहे 2 म्हणजे 2 इट इज ऑन 100 प्लेस. फर्स्ट 1 इज ऑन 10th प्लेस and 0 it has a unit place. पॉईंटच्या नंतरची लगेचची संख्या 8 1/10th प्लेस आणि 6 ही 100th प्लेस. आता या संपूर्ण याचे आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची असेल तर ती आपण एकाखाली एक लिहू शकतो. ती कशी काढायची ते आपण समजून. एक्झाम्पल बघा 210.86. इन धिस नंबर 2 is the first digit, then 1 0 8 and 6. So digit is 2, then 1, then 0, then 8, then 6. Now you have to calculate the place value of each number. 2 is on the 100th place, unit 10 100. So 2 multiplied by 100 and that place value becomes 200. Now what is 1? 1 is on the 10th place, so it is multiplied by 10. So it becomes 10. 0 is on first place, unit place. So it becomes 0, not 1. 8 is after point. So 8 into 1/10. That means 8/10. That means 0.8. 6 is on the next place. So it is multiplied by 1/100. So 6/100 it becomes 0.06. Here 2 zeros, so 1 and 2 digits. After that a point is given. So following this method you have to solve the next practice set. Now see the problem set number 38. The first example is 6.30. So 6 is at unit place. So value becomes 6. Then after that point there is a 1. So 1 should be multiplied by 1/10. It becomes 0.1. And 3 is multiplied by 1/100. That is 0.03. This is the place value of 6.30. Second example 48.84. So 4 is on 10th place. So it is multiplied by 10 becomes 40. So what is the place value of 4? 40. इस तरह से आपको आंसर बताना है और आपल्याला या पद्धतीने उत्तर सांगायचं आहे की या संख्येमध्ये 4ची प्लेस व्हॅल्यू काय. तर या पहिल्या 4ची प्लेस व्हॅल्यू 40 आहे. 8ची व्हॅल्यू किती आहे 8 into 1 that is 8. या पॉईंट नंतरच्या 8ची व्हॅल्यू काय आहे 8 into 1/10 that is 0.8. त्यामुळे कुठल्या संख्येची व्हॅल्यू विचारलेली आहे प्लेस व्हॅल्यू ही नीट लक्षात ठेवा. पॉईंट नंतरचा जो 4 आहे त्याला मल्टिप्लाय 100ने केलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू बनते 0.04. एक्झाम्पल नंबर 3
72.05. याच्यामध्ये पहिली संख्या 7, ही युनिट हे 10 म्हणून 10ने गुणलं. 2ला युनिट प्लेस आहे म्हणून 1ने गुणलं. पॉईंट नंतरचा जो 0 आहे तो 1/10 जागेवर आहे आणि 5 हा 100 जागेवर आहे. त्यामुळे त्या व्हॅल्यूनी त्यांना गुणलं की आपल्याला बरोबर त्यांचे प्रॉडक्ट जे मिळतात ते त्यांच्या प्लेस व्हॅल्यू आहे. मग 7 becomes 70. So in this number, the place value of 7 is 70. In this number, place value of 2 is 2. In this number, place value of 0 is 0 and place value of 5 is 0.05. Example number 4 is very simple, 3.4. Only 2 digits are there. So 3 multiplied by 1, that is 3. Value of 3 is 3 and value of 4 is 0.4. Last example, 0.59. So 0 into 1, 0. 0 ची व्हॅल्यू कुठेही असली तरी ती 0च राहते. आणि 0.5, 5 multiplied by 110, 0.5 and 9 multiplied by 100 is equal to 0.09. म्हणजे इथे आपल्याला तुम्हाला कोणाची पण जर प्लेस व्हॅल्यू विचारली तर या पद्धतीने ती कॅल्क्युलेट करून काढता येते. सगळ्यांच्याच काढायला सांगतात असं नाही, एखादी संख्या देतात आणि फक्त त्यातलं एखादं डिजिट विचारतात. तर त्या पद्धतीने आपल्याला त्याचं प्रॉपर उत्तर देता आलं पाहिजे.